राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो। स्वराज्याचं धाकलं धनी धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि APJ अब्दुल कलामजी या सर्व मानवांना आजच्या दिनी विनम्र अभिवादन करतो। आणि आजचा जो आपला स्वराज्य तोरण किशोरदादा पाटील यांच्या माध्यमातून जो रेनकोट वाटप कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमासाठी इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले मनोजजी सानप साहेब, जिल्हा माहिती अधिकार, तसेच जो आजचा आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेला आहे त्यासाठी इथे उपस्थित जितेंद्रजी पाटील साहेब, तसेच माझे सहकारी आमचे ग्रामविकास अधिकारी राकेशदादा जोशी व पक्षीय राजकारणात जे नेहमीच ज्यांचं मला मार्गदर्शन लाभतं ते व्यासपीठावर उपस्थित असलेले राजेंद्रजी काबाडी, तसेच ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो ते आमचे किशोरदादा पाटील आणि माझ्यासमोर बसलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, तसेच सर्व डॉक्टर्स जे आजचा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न करतात। आजचा कार्यक्रम बोलला म्हणजे पत्रकारांचा कार्यक्रम, आणि पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या माणसाने काय बोलावं, कारण पत्रकार असेल किंवा कवी असेल यांच्याकडे एक शब्दांचा महासागर असतो। म्हणजे शब्दांच्या महासागरातून हे लोक कशा कशा प्रकारचे शब्द निवडून काढतात, आणि त्यांच्या समोर मी बोलावं म्हणजे सचिन तेंडुलकर समोर जसप्रीत बुमराहनी बोलावं की कशी बॅटिंग करावी। आमच्यापेक्षा तुम्ही उत्कृष्ट बॅटिंग करता, कारण लेखणी ही तुमच्या हातामध्ये असते, आणि या लेखणीची जी काय करामत असते ती आपण बघितलेली असेल। याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे संजयजी राऊत साहेब, कारण ते सुद्धा पत्रकार आहेत आणि लेखणीच्या जोरावर विरोधकाला कसं नामोहरम करायचं हे त्यांना ठाऊक आहे। आपण सर्व पत्रकार आहात, इथल्या काही गोष्टी असतील किंवा अन्यायवाचक काही गोष्टी असतील त्या गोष्टींना आपण वाचा फोडता, काही चांगल्या गोष्टी असतील त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं आपण कार्य करता। हे कार्य खरोखर उल्लेखनीय आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही पक्षपात न करता या गोष्टी करता, ही खूप एक मनाला आनंद वाटतो या गोष्टीचा। ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा इथं आयोजित केला गेलेला आहे, ॲक्च्युली मला वेळ दिली होती ती 11 वाजताची, पण आजचं यजमानपद आमच्याकडे असल्यामुळे मला पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यासाठी लवकर येणं गरजेचं होतं। कारण ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय, ही आमच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बात आहे। ज्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला, खरं तर आमच्यापेक्षा जास्ती परिचय तुम्हा सर्वांचा असेल त्यांच्याशी, तरी सुद्धा एक छोटीशी त्यांची ओळख मी आपल्या समोर मांडतो। किशोरदादा ज्या पाटील परिवारातून येतात, या परिवाराला एक मोठी परंपरा आहे या परिसरामध्ये। या परिवाराने गावाला डॉक्टर, वकील, इंजिनियर म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातली कुठलीही गोष्ट बाकी ठेवलेली नाही। असा प्रत्येक सदस्य या प्रत्येक क्षेत्रामध्ये या घरातील सदस्य गेलेला आहे। आज या ठिकाणी आपल्या समोर बोलताना आनंद वाटतो, कारण मध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये ना म्हणजे इथे ठराविक आहेत त्यावेळेला केबलवर बघायला मिळायचं, तेव्हा काही यूट्यूब वगैरे या गुगल टीव्ही नव्हत्या, व्यवसायामध्ये जाऊ शकतात। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हा पत्रकारांचा स्नेह मेळावा या निमित्ताने तयार होतो, कारण सर्व जाती धर्माचे सर्व पत्रकार आपल्यासोबत इथे जोडलेले आहेत। आमचे 4 पत्रकार संघ, एक आम्ही भिवंडी पत्रकार महासंघ तयार केलेला आहे, आणि आम्ही पत्रकार संघामध्ये कुठलेही जातीभेद करत नाही, सर्व आम्ही एकच आहोत। या उद्देशाने ही पत्रकारिता करतोय, आणि त्या हिशोबानेच
मी सर्वांना सोबत घेऊन काम करतो आणि त्यांचंही मोठेपण आहे की ते मलाही मोठेपण देतात. त्याच्यामुळे त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. कारण एवढी संघटना करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. ज्याप्रमाणे पेपर चालवणं कठीण काम असतं त्याप्रमाणे हे यांनाही चालवणं फार कठीण आहे. एवढी जमा करणं एक जिगरीचं काम आहे आणि ते प्रत्येकाला माहीत आहे. कारण दरवर्षीप्रमाणे मी हे कार्यक्रम करतो आणि अखंडितपणे ते सुरू आहे आणि कायम सुरू राहील. कारण ती मला पक्की उलवली आहे की प्रत्येकांना रेनकोट दिलेच पाहिजेत पावसात. काही वेळेला हेल्मेटही वाटप करतो. अशा अनेक ज्या तक्रारी येतात किंवा त्यांना अडचणी येतात त्या अडचणी आम्ही या माध्यमातून सॉल्व करत असतो. आज या ठिकाणी सन्माननीय जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप साहेब पुण्याला असताना देखील ते आपल्यापर्यंत आज पोचले म्हणून त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार स्वागत करून त्यांचा सन्मान करावा, आभार व्यक्त करावे. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सरपंच सन्माननीय सचिन पाटील या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून आहेत. का तर त्यांना माहीत होतं, ते मला सांगत होते दादा मला जायचं आहे. मी सांगितलं अरे थांब बाबा थांब, जाऊ आपले पत्रकार येतीलच. कारण सगळ्यात पहिले ते आले होते. त्याच्यानंतर आमचे ग्रामपंचायत अधिकारी सन्माननीय राकेशजी जोशी ते देखील या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्याला या ठिकाणी आरोग्याची सुविधा मोफत सुविधा दिली ते आपले मित्र सन्माननीय जितेंद्र पाटील, ते आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ते मोफत सेवा करतात. आज त्यांनी आपल्यालाही दिली. त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचेही आम्ही आभार मानतो. तसेच आमचे ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी राजेंद्र काबाडी साहेब आहेत. तसेच सर्व आपणही ज्येष्ठ आहात असं समजू नका, कारण वी आर इक्वल, आपण सगळे एकच आहोत. कोणी भेदभाव मी करत नाही कधी, पण आपण या ठिकाणी सगळे आलात त्यामुळे आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढे कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेल ते आम्ही टोटली फ्रीमध्ये ठेवलेले आहेत की उद्या उठून तुम्हाला या ठिकाणी आम्ही गाडीची पण व्यवस्था केलेली आहे. ज्याही पत्रकार लोकांना काही आजार असतील, हर्निया, अपेंडिक्स असे 1200हून अधिक ऑपरेशन आम्ही टोटल फ्रीमध्ये करून देणार आहेत. तर हे सर्व उपक्रम मी किशोरभाऊ पाटील यांना देतो की त्यांनी तुमच्यासाठी खास छानपैकी उपक्रम राबवलेला आहे. धन्यवाद. चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज किशोर पाटील साहेबांच्या माध्यमातून आज सर्व तुम्ही पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराचे आज आयोजन करण्याचे एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही निरोगी म्हणजे कुठलेही तुम्हाला आजार नसावा, या किशोर पाटील साहेबांचे आज उद्दिष्ट होतं. हे लक्षात घ्या, हे देणं खूप गरजेचं आहे. बाकी मी बसलोय तुमच्या मुलांची काळजी घ्यायला, डोंट वरी. आतापर्यंत 90च्या वर, आता 100 होत आले. 100च्या आसपास सैन्यामध्ये अधिकारी बनलेत ज्यांना मी गाईड केलं. UPSC, MPSC, मॅनेजमेंट, एनिथिंग, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. फक्त आपली नियत साफ पाहिजे, आपले विचार चांगले पाहिजे. आणि विचार चांगले असले की कृती आपोआप चांगली होते. आपल्याकडे विचार कुठेतरी भरकटले की संपलं. आणि बाकी मग या गोष्टी ज्या आहेत तुमच्याबद्दलच्या, स्वतःचं राहणीमान, मी म्हणत नाही तुम्ही ॲलन सोनीचाच शर्ट घाला, मी म्हणत नाही तुम्ही व्हॅन हुसेनचाच शर्ट घाला. जो आहे तो व्यवस्थित घाला, कपडे व्यवस्थित घाला, चपला व्यवस्थित घाला, शक्य असेल दाढी रोज करा, केस व्यवस्थित ठेवा. गॉगल बिगल लावून असे जे फिरतात ना, इकडे अडकव, त्या सरकारी कार्यालयात जाऊन गॉगल लावून पण एंट्री करतात काही जण जिम मधून डायरेक्ट जातात. कारण जे जिम मध्ये जातात त्यांचे 2-3 बटणं उघडे असतात. मग मी त्यांना प्रेमाने म्हणतो जिम मध्ये जाऊन आला होता. आता बघा लगेच लागले 2-3 बटणं पटापट. बटणं उघडे नका ठेवू. काय पद्धत आहे ही? आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची ही संस्कृती नाहीये. तुमचं पहिलं इम्प्रेशन मला सांगा. मी दरवाजातून आत जेव्हा एंट्री केली तेव्हा सगळेजण काय खाली माना घालून बसले होते का? तुमचे डोळे आणि तुमचा मेंदू एकच कमांड देत होता, कसा दिसतो कसा दिसतो कसा दिसतो. आणि मनोहरने पण तेच सांगितलं. ऐकल्यापासून माझ्या डोक्यात होतं कसे दिसतात, यंग आहेत का म्हातारे आहेत. माझं वय आता फक्त 50 आहे.
वय वर्ष 50, मुलगा माझा डिफेन्स मध्ये सब लेफ्टनंट आहे आता. आलं लक्षात? मी लोकांना सांगतो पण आधी कृती करतो. मी लोकांना कधीच सांगत नाही चहा सोडा म्हणून, कारण मला माहिती मी चहा कधीच सोडणार नाहीये. फॅक्ट आहे, जे मी करू शकतो ते मी लोकांना अधिकाराने सांगू शकतो. उद्या मला लोकांनी विचारलं बाबा तुम्हाला किती मुलं आहेत, मी सांगणार एक मुलगा एक मुलगी. मग मुलगा काय करतो, मुलगा आता आहे अमेरिकेत, चांगला शिकतोय मस्त पैकी. माझा मुलगा सैन्यात आहे अधिकारी म्हणून. आता मी लोकांना तेवढं हे करू शकतो ना, त्या 100 मध्ये माझा मुलगा पण आहे. थोडक्यात काय की मी जर तुम्हाला चांगलं सांगा, चांगलं राहा, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते माझ्यात नको का?